हे संस्कार आहेत. आणि मराठीचे काय संस्कार, काय बोलायचो मी त्यांना, नावं विचारायचो त्यांना आणि त्या नावाचा अर्थ विचारायचो. आपल्याला काय पाळण्यामध्ये नाव बदलण्याची काही शक्यता नसते ना. पाळण्यात तर 12व्या दिवशी सांगता येत नाही, प्लीज माझं नाव बदल असं नाही सांगता येत. तर त्यांचं नाव विचारायचो. पहिल्याच तासाला इतकी गंमत आली, हिला आठवत असेल, काय नाव तुझं? प्रकाश काळे. प्रकाश काळे म्हटल्यावर मी असायला काळे कुळातला हा प्रकाश. मुलांना ते कळायला लागले की अरे वा, प्रकाश काळेमध्ये काहीतरी गंमत आहे. मी बाजूच्या विद्यार्थ्याला विचारलं, तुझं नाव श्याम गोरे नाही ना? श्याम गोरे नाही. आणि मग सगळ्यांची नावं विचारल्यावर हे करता करता शिकवणं कसं असतं बघा. मी म्हटलं तुमच्या वडिलांची नावं बघा काय आहे आणि त्यांच्या वडिलांची नावं बघा काय आहे. म्हणजे आपल्या आजोबांची नावं तानाजी, महाजी, शिवाजी वगैरे. त्यानंतर आमची पिढी वसंत, केशव, बरं का, सुनील, प्रदीप अशी सगळे. आणि त्याच्यानंतर जी पिढी आली ते मगाशी जसं शताक्षीचं झालं, हे यांनी मला विचारलं शताक्षी म्हणजे काय. मी म्हटलं शत अधिकाक्षी 100 डोळे. म्हणजे अशी चौकडे बघणारी असं म्हणायचं. तर आताच्या मुलांची नाव काय काय ठेवतात काय कळतच नाही. एक माझा मित्र होता, तुम्हाला म्हणून सांगतो, त्याला मुलगा झाला म्हणजे बायको झाला आणि आम्ही बारशाला गेलो, विचारलं, तो त्याने अगदी अभिमानाने सांगितलं काय नाव ठेवलं. तो म्हणे हे नाव ठेवलं मी. काय नाव ठेवलं? विभास. विभास म्हटल्यावर मला तर किती बरं. पण आम्हाला शब्दकोश ही आमची शेती ना, शब्दांची शेती म्हणतो मी शब्दकोशाला, डिक्शनरीला. तर मग डिक्शनरी आम्हाला वाचायला शांताबाई शेळके माझ्या बाई शिकवणार. त्यांनी डिक्शनरी वाचायला सांगितली आम्हाला. पुस्तक तर काय वाचू नका, आधी डिक्शनरी वाच. आपल्याकडे हे नाहीये. आपल्याकडे अशा प्रकारचं सागर नाही पडायचं. तर विभास म्हटलं तर कोपऱ्यात न्यायला म्हटलं नाव बदल. म्हणतो का आपल्याला अर्थ माहिती आहे का? नाही. ठेवलं का? नाही. सगळे म्हणाले सोपं आहे, मृदू वर्ण आहे. अरे विनोद बघा, वेळ खाणार नाही, उद्या तुला त्रास होईल, बदल ना. तुम्हाला काय अर्थ आहे? म्हटलं विभास म्हणजे घुबड. तू एका घुबडाला जन्म दिलास आणि हा घुबड ज्यावेळी ज्ञान सरन देईल 11व्या बाकावर बसेल तर प्रियंका म्हणे माझ्या बाजूला घुबड बसलाय. पण अशी सगळी नावं. मग नंतर मी म्हणायचो की आता तर नावं क्ष य वगैरे असं ठेवले काय घुबड. म्हणजे नावापासून सुरुवात करायची. आता सगळी नावं त्या ह्याच्यातली असतात. एक कुठला म्हणाला माझं नाव तसं नाही म्हणाला, म्हणजे काय आहे माझं नाव विठ्ठल आहे. म्हटलं विठ्ठल उभं राहतात तसं उभं आहे. कारण वर्गामध्ये ना मुलं पहिल्या तर उभी राहतात ना, कणा नसलं तर ती उभी राहतात, असं करून उभी राहतात बरं काय. पण आधी मी नेहमी मुलांना सांगतो, मागून तो मध्ये आला चालला त्याची प्रगती झाली, तो व्यासपीठावर आला अधिक प्रगती झाली, बोलायला लागला अधिक प्रगती झाली, बेंचवर बसून नाही. आणि म्हणून मागे बसलेले विद्यार्थी असायचो ना, आम्ही काय करायचो पुढे घ्यायचो. प्रत्येक वेळी पहिला बेंच मागे जायचो, दुसरा पुढे, तिसरा पुढे, दुसऱ्या दिवशी हा मागे जाईल, सगळा वर्ग रोली व्हायचा. त्यामुळे सगळे मुलं आम्हाला कळायचे आणि मुलांच्या नावाने आम्ही ओळखत होतो. प्रियंका पाटील हिला मी ज्यावेळी तिथे पाहिली त्यावेळी प्रियंका अशी हाक मारली. रोल नंबर नावाची गोष्ट नाही आमच्याकडे. त्या मुलांना नावाने हाक मारले की फार जवळीक वाटते. आणि हे सगळं मग त्याला म्हटलं विठ्ठल तुझं लावला आम्हाला असं सांग, विठ्ठलचा अर्थ काय माहिती नाही. आई बाबांना विचार माहिती नाही. मग दुसऱ्या दिवशी आई बाबांना विचारलं नाही सर नाही, मला एवढंच माहिती नव्हतं पंढरपूरचा देव, पण त्याचं नाव का विठ्ठल. आता पांडुरंग आपण म्हणतो, विठ्ठल तर सावळा आहे. पांढरा रंग म्हणजे पांढरा रंग.
याचा अर्थ विठ्ठलाचं नाव काय जादूच आहे बघा. तो मुळात सावळा आहे, त्याचं नाव पांडुरंग. पण भक्तांची पाप घेऊन 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 विठ्ठल काढा. आता हे जे विठ्ठल त्याला म्हटलं दोन अर्थ आहेत. आता शिकवण बघा कसं सुरू. हे विठ्ठल नावाचा अर्थ त्यावेळी हायस्कूलला कोणी त्याला सांगितलेलं नाही विचार. म्हटलं विट्टी अधिक स्थल, जो विट्टीवर स्थल स्थापित असतो त्याला विठ्ठल असं म्हणतात. आणि दुसरं म्हटलं अर्थ फार महत्वाचा आहे. आता ही असल्यामुळे सांगतो, कानडी भाषा तिला किती छान वाटते. मला पण स्वल्पून स्वल्पून ती लिहित. हा तर कन्नड भाषा ही आपल्याला का जवळची, कारण मुळात विठ्ठल कानडी, रुक्मिणी आपली पहिला आंतरजातीय विवाह, त्यामुळे विठ्ठलाबरोबर सगळी भाषा आली. कानडीची गंमत आहे ती नंतर कधीतरी सांगेल तुम्हाला. पण त्या कानडीमध्ये विट्टी म्हणजे विष्णू आणि स्थल म्हणजे स्थाणू म्हणजे महादेव. विष्णू आणि महादेव यांचं रूपक आहे ते, आणि म्हणून त्याच्या डोक्यावर जो मुकुट आहे तो कृष्णाचा आहे. त्यामुळे सर्व धर्म होते त्यावेळी पंथ जे होते शैव आणि वैष्णव यांना एकत्र आणण्याची होती. आणि मग त्याच्यावर दागिने नाही, तुमच्या दागिना नसलेला देव एकमेव महाराष्ट्रात आहे, त्याचं नाव विठ्ठल. बाकी श्रीमंत विठ्ठल आहे त्या तिरुपतीला, खूप दागिने बिगिने घालून उभा राहिलेला आहे. पण चोरांना एकदम बरं वाटतं गेल्यावर. पण एकमेव विठ्ठल असा आहे की तो शांतपणे भक्तासारखा उभा आहे, कसलेला नाही, साईबाबामुळेच नाही, तो आई बाबा आहे. आणि तो जो विठ्ठल आहे ही सगळी माहिती मग मुलांना कळायची हळूहळू. आणि हा जो विठ्ठल आहे तो का उभा आहे आणि त्याचे हात कटीवर म्हणजे कमरेवर का आहे, तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तिथे असं म्हणतात, विठ्ठल भक्तांसाठी असा आतुरलेला भेटीसाठी की तो बसून उठेपर्यंत वेळ लागेल, तो उभ्या उभ्याच पिठी मारता येईल भक्तांना. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल असा उभा आहे. आणि आणखी एक अर्थ त्यांनी सांगितला की भवसागराचं पाणी कमरे एवढंच आहे, घाबरू नका, तुम्ही गटांगल्या काढा. आता हे त्या मुलांना जर मी तुकारामाचा अभंगाचा आपल्याला शिकायचं आहे बरं का असं म्हणून सांगितलं असं तर ऐकलं असते का ते. म्हणजे शिक्षकाला कसं पोचायचा ज्ञान पाझळ करता येईल, तो पाझळायचं नसतं. या हृदयीचे त्या हृदय घालणं. तर अशी ही आमची प्रियंका तयार झाली की त्या आईच्या मागे ती मितभाषी आपण आज काय एवढी बोलली मला कळत नाही, एवढी बोलली, एवढी ती 4-5 वर्षात बोलली असेल कॉलेज, एवढी बोलली. आणि अमोल एकदम अशी बसलेली, तिच्या मनात काहीतरी चालू असलेलं. आणि आमच्यामध्ये काय सांगितलं, ती सगळी गरीब पोरं आहेत ना मॅडम, तुम्हाला सांगतो वर्गात 7चं कॉलेज, 7ला मुलं यायची. आणि माझ्या इथून वर्गात ना एक मुलगा नेहमी झोपायचा आणि सगळी मुलं अशी बघायची. तर आम्हाला बघू नका, झोपू देतात, झोपू दे. कारण तो पहाटे 4ला उठायचा आणि पेपर टाकायचा आणि मग कॉलेजला यायचा. आता हे शिक्षकांना नको कळून घ्यायला, पण स्टँड अप गेट आउट वगैरे असं म्हणणं मला खूप आहे. तर माझा विद्यार्थी असलो काय सुंदर लिहितो गजल. तर तशी ती मुलं असायची. आणि मग झोप झाल्यावर मध्ये जर उठला तर मी त्याला म्हणायचो, काय चिंतन वगैरे झालं ना तुमचं, काही चिंतन वगैरे केलं जातं, मग तो हसायचा वगैरे असं. हे जे आहे ना, हा डॅपो आमच्या विद्यार्थ्यांना असल्यामुळे त्यावेळी आमच्या कॉलेजला नावं ठेवणारे ठाण्यामध्ये, आमच्या कॉलेजला मुलं पाठवायचे नाही. ते सगळे सोपॉट ठाणा कॉलेजला जाणारे लोक होते ना, इथल्या इथे राहणारे. पण आमची मुलं यशवंतनगर, सावरकर नगर, कामगाराची ती सगळी मुलं ज्यावेळी यायची त्यावेळी आमच्या कॉलेजला नावं ठेवायची. हे कॉलेज आहे ना, हे कॉलेज म्हणजे जसं आम्हाला म्युन्सिपाल्टीच्या शाळेत, माझ्या शाळेत म्हणाले होते म्युन्सिपाल्टीचा कचरा आहे, तो म्युन्सिपाल्टीचा कचरा पहिला आला शाळेत. त्यावेळी भाषणात सांगितलं होतं, आज म्युन्सिपाल्टीचा कचरा पहिला आला. तर त्या मुलांना, ती जी मुलं असायची ना, ती मुलं अशी आल्यानंतर त्या मुलांमध्ये एक आत्मविश्वास नावाची गोष्ट जी आहे ती शिक्षकाने घडवली.
त्यामुळे फक्त मी एकच प्रसंग आणतो, 3 ते 4 कवितेच्यावर कविता शिकवल्या नाही. पाठ्यपुस्तकात 10-12 कविता असायच्या. एक कविता 5-5 लेक्चर चालायची. मुलं ऐकायची, याच्यासारखी मुलं बाहेरून यायची. तुडुंब भरलेला हॉल आणि बाहेर खिडकीत वगैरे मुलं असायची. मी कधी प्रेझेंटही घेतली नाही, कारण ती 120 पेक्षा जास्तच असायची. तर कोणाचं घेणार प्रेझेंट? त्याच्यात वेळ कशाला घालवा? ज्यांना शिकवता येत ते प्रेझेंट घेतात आणि स्वतः अपसेंट असतात. तर 3 कविता शिकवायचो. प्रिन्सिपल म्हणायचे पोर्शन झाला का? म्हणलं हो. आणि मुलांना विचारायचे किती कविता शिकवल्या? 3. पुढच्या कोण शिकवणार? म्हटलं मुलं एवढी तरबेज असायची. तुम्हाला जातो स्वतःहून शिकायची ती उघडत तयार केली जाणार. आणि त्यामुळे पोर्शन पूर्ण करा, हे करा, या भानगडीत आम्ही कधीच नव्हतो. बेल वाजली की बाहेर पडणारे आम्ही नव्हतो. आम्ही वर्गात थांबायचो, म्हणजे 2-2-1.5 तास मीच एकटा. एकदा कंटाळा आला नाही जाणार. म्हणजे मी वर्गात राजा आहे, प्रिन्सिपल नाही. हे प्रत्येक शिक्षकाला कळलं पाहिजे. नाहीतर प्रिन्सिपलच्या मागून धावणारे बरेच शिक्षक आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात. तर मी बाबा बोलकरांची ओढ होती. क्षितिजी आले भरते ग, घनात कुंकुम खिरते ग. आता प्रज्वल खिरते हे जे क्रियापद आहे ना, हे भल्याला माहिती नाही. खिरते म्हणजे काय? अवघे अंबर झाले झुंबर, हवे ग अत्तर धरते ग, क्षितिजी आले भरते ग, घनात कुंकुम धरते. आता क्षितिजी आले भरते कळलं की ढग आलेले आहेत, क्षितिजावर भरून आलेले आहेत, काळे कुंड झालेले आहेत. घनात म्हणजे ढगात, कुंकुम म्हणजे लाल रंग. पण घनात कुंकुम खिरते म्हणजे काय? मी विचार केला आणि मला पटकन असं सुचलं. मी एका विद्यार्थ्याला उभं केलं, म्हणजे उभा राहा, पाणी आण. तांब्यामध्ये किंवा असं उघडं टोप असेल बघ, आमच्या त्या हिराबाई होत्या, हिराबाईंना सांगितलं टोप आण आणि एका टोपामध्ये अर्धवट पाणी भरून आण. त्याला कळेच का काय? पण शिक्षकांचं ऐकणारे त्यावेळेचे विद्यार्थी होते. टोप आण, टोप घालतं, टोप घाले, टोप आण, टोप आण. हे आपल्यानंतर सगळ्या मुलांना गोळा केलं. म्हणजे इकडे या टेबल जवळ आहे माझ्या. आणि त्यावेळी पेन होते, पेन म्हणजे शाईची. ते शाईचं पेन उघडून शाई आत टाकली ना, ती पटकन मिसळत नाही. त्याचे ढग येतात बघा आणि ते खाली जातात. त्यांना सांगितलं हे खिरण, त्यांना आता कुंकुम खिरते. आता हे प्रॅक्टिकल मराठीच्या शिकायला करायचं नाही काय? त्यावेळी नेमके प्रिन्सिपल बाहेर होते. तुला काय चाललंय काय वर्गात? म्हणलं शिकवणं. ते असं त्याचे सगळे तुझ्या भोवती गोळा आहेत. म्हटलं म्हणूनच तुम्ही पण या, दाखवतो तुम्हाला की घरात कुंकुम खिरतं म्हणजे काय होतं. ते असं सगळं, अशी माझी पोरं जी तयार झाली. आणि त्यावेळी आमच्या कॉलेजला नावं ठेवणारे लोक, त्यांना म्हटलं तर 20 ते 25 वर्षांनी बघा सगळे लेखक, कवी, सगळे सांस्कृतिक ज्ञानशास्त्राचीच मुलं करून जाणार. आणि ते खरं झालं. एकही शाळा कॉलेजच्या वर्गात सापडणार नाही. हा तुम्ही आहात, तुम्हाला माझे विद्यार्थी नाही ना, म्हणून. तर गंमत ती नाही आहे. गंमत आमच्याला प्रत्येक शिक्षकाला थांबावं असं वाटायचं कॉलेजमध्ये आणि मुलांना जावं असं वाटायचं नाही घरामध्ये. ही अटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो मराठीत अटॅचमेंट, ही ज्यावेळी जोपर्यंत तुम्हाला सांगा शाळेमध्ये सगळ्यात मुलांना आनंदाचा कुठला वेळ आहे माहिती आहे? शाळा सुटली की ते पळतात ना. कधी एकदा शाळेतून बाहेर पळतोय, समजायचं शाळा चुकीची आहे. ज्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये संपल्यामध्ये रेंगाळणारी मुलं असतात ते कॉलेज आणि ती शाळा महत्वाची. आणि म्हणून आजचं आमचं कॉलेज असल्यामुळे आम्ही सकाळी 7ला असलेलो 7:30-8ला फुलं बसाव पडके आम्हाला घेऊन बसायची प्रवीणला आणि मला. आणि त्या कोकरीच्या पुलावर आम्हाला शिकवत बसायची, काही गोष्टी सांगायचे. आम्हाला कॉलेज सोडून काही विश्वास नव्हता. आणि अशासारखं माणूस प्रदीप
याचं फील्ड एवढं मोठं सामाजिक, त्यामुळे ती जडणघडण झाली. म्हणजे साहित्य आणि सामाजिक स्तर, सांस्कृतिक स्तर जसे आमच्या वेळी, त्यावेळी आम्ही तरुण होतो, अजून जास्त आहे आता, पण त्यावेळी जे तरुण प्राध्यापक होते ना ते सगळे एकोप्याने होते. असे ते मस्टर साहेब करा, हे दाखवाय आम्हाला मस्टर बिस्टर काय कळत का, कधी या कधी जा. म्हणजे सतीश प्रधान ऑर्डरच केली होती, शिक्षकांना अडून नका म्हणाले, कारण ज्ञानसत्ताचं नाव हे महाराष्ट्रात लिहितात, तुम्ही नाही, यांना नाही सही केली चालेल. मॅनेजमेंट पण चांगली पाहिजे, लक्षात घ्या. मॅनेजमेंट आपली फार चांगली. कोण होतं सतीश प्रधान बरोबर, पी सावळाराम, सवी कुलकर्णी, रमेश पानसे, ही मोठी मोठी माणसं मॅनेजमेंट मध्ये होती. आणि त्यामुळे आम्हाला जो फ्रीनेस होता एक मस्तपैकी मोकळी होती, ती मोकळी मुलांना सुद्धा होती. मुलांना घटना आतमध्ये घुसा असं नाही, मुलं बाहेर असायची, मस्त गप्पा मारायची कॅरिडॉर मध्ये, पण ती इतकी चांगली होती की शिक्षक आले की गपचूप वर्गात जाऊन बसले. आणि ते एक साथ नमस्ते गुड मॉर्निंग वगैरे असल्या फालतू गोष्टी आमच्याकडे जातात. एक साथ गुड मॉर्निंग टीचर, हे काय हे पडवलेले बेडूक असतात ते, असू दे ना, बसू दे ना, बळे बळे गुड मॉर्निंग तुम्हाला का करतील जर त्यांना बॅड मॉर्निंग असेल. त्यामुळे अशा प्रकारची सक्ती नसलेलं आमचं कॉलेज होतं, ज्ञान साधणार होतं. त्यामध्ये विद्यार्थी कोण आणि शिक्षक कोण माहिती नाही. गॅदरिंग मध्ये आता सध्या कॉलेजमध्ये शिक्षक मध्ये बसवतात का, अजिबात नाही. आम्ही गॅदरिंग मध्ये जो जास्तीत जास्त खोडकर मुलगा असेल त्याला शिस्त कमिटी टाका. तिची 4-5 मुलं खोडकर असतात त्यांना शिस्त कमिटी दिल्यावर ते एकदम असेल, कोण करणार गडबड. ह्याच्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आमचे फडके सर कधीही केबिन मध्ये बसले नाही, प्रिन्सिपल उघडी केबिन, कुठलाही मुलगा जायचा सर खडू कुठे आहे, तो दुसरा प्रिन्सिपल म्हणाला तो प्रिन्सिपल आहे, त्यांना कळायचं ते मुलांना म्हणजे घर असल्यासारखं. आमचं ज्ञानसाधना होतं म्हणजे आता थोडस बिघडलंय, पण त्यावेळी होतं. आणि त्यावेळी ह्या विद्यार्थी असताना इथून गोव्याला गेले होते सायकल करून, सायकलवर सफारी. आणि आम्ही त्यांना शिक्षकांनी त्यांना हे गंध लावली होती, हरकत नाही, नाही तर दुसरे रस्त्यावर. अरे धाडस कधी करणार, धाडस कधी करणार. आमचे फडके सर मैदानात उतरून खेळ खेळायचे. प्रिन्सिपल कोण अबसेंट असेल तर ते वर्गात जायचे आणि शिकवायचे, नाटककार होते ना. अशा मोठ्या मुशीमधून घडलेली आहे, त्या कथेवर बोलण्यासाठी वेळ जात असते. पण जे मुळामध्ये जे आहे ना, म्हणजे तिने स्त्रीवादी वगैरे कथा नाही, अजिबात लेबल ठेवू नका. कुठलाही नवीन आला लेखक की त्याला लेबल लावण्याचं एक वाईट समीक्षकांची कोड आहे, तुम्ही सोडून. तर ही स्त्रीवादी आहे मग ते असं करायला पाहिजे, मग तसं करायला नाही रे. प्रत्येकाचं हास्य वेगळं असतं, प्रत्येकाचे हातवारे वेगळे असतात, प्रत्येक कथा वेगळी असते ना. त्या कथेचं एक पर्यावरण असतं, त्यातली व्यक्ती महत्वाची आहे. कथा बीजच स्फुरू शकतं, शेवटी सगळी कथा रचना आहे, लक्षात ठेवा. ते कसं आहे, कौशल्य आहे. कथा बीजीच उत्स्फूर्त, पण ते कथा बीजाला फुलवण्या गुरु नावाच्या कथेमध्ये ताणून धरणं आणि त्याला गुंतवणं ही क्वालिटी, पहिली क्वालिटी तुमच्याकडे. असं मी खूप सांगितलं त्याच्यावर, 2 कथा वाचल्या. नाही ते एखादा कथाकार कावीचे असे झाले, मग ती मुलगीच नव्हती आणि मग ती 5 दिवसाने परत आली. मग आई वडील दुःखी झाले, त्यांनी कपाळाला हात लावला. मग आपण कपाळाला हात लावतो, का देतोस? नाही तसं नाही. ती उत्सुकता, उत्कंठा वाढवत ठेवणं हे मूळ कथाकाराचं पहिलं अस्त्र आहे. लगेच ओपन नाही करायचं, मग शेवट कसा आहे कथेचा, मग अर्धवट सोडायचे ना, आधी सांगून. ही सगळी तंत्र आहे. एकदा मंत्र सुचला ना की तंत्राने मंत्र फुलवतात, त्याला कथाकार. आणि हे तिला जमलंय.
हळूहळू तू आणि 2-2.5 वर्ष नको पटापटी, असं काय नाही. 2-2.5 वर्षाचे काही युद्ध असं नाही, असं काही होत नाही. जेव्हा येईल तेव्हा लिहायचं. कागद आपलेच आहे, पेन आपलंच आहे, आणि पेनला इंग्रजीमध्ये वेदना म्हणतात. त्यामुळे ते आहे आपल्याजवळ. जे आणि असं समजून नको मी वेगळ्या चौकटीत लिहिते. अरे पण वेगळी चौकट का? चौकटच म्हणता तुम्ही, वेगळी चौकट. हे जर पांढरा काढून झाला म्हणजे चौकटीच्या बाहेर जर लिहित असेल तर वेगळ्या चौकटीत कशा जाते? बरोबर की नाही? मी मुक्त आहे, स्वयं लिहितो बरोबर, मी स्वतः प्रकारचे आहे. आणि त्यामुळे तो जो उजाळा असतो ना, तिथं आत्मविश्वास असतो आणि मग लेखक आपोआप तो लिहायला लागतो. शेवटी तेंडुलकरला पण सराव करायला लागतो. 200 इनिंग्स खेळला तरी मोठ्या मोठ्या गायकांना रियाज करावा लागतो पहाटे, उगाच नाही गात. बरोबर की नाही? तसा तो सराव आहे. कागद क्लिप फेकून दे, हरकत नाही. तुझ्या मनाला पटेल ना तो कागद तुझा असेल. आणि शाही नवीन नसली तरी चालेल. कारण कर्णिकांनी जे आम्हाला गुरु आहेत त्यांनी प्रस्तावना लिहिले, आणि ज्याला आम्ही नाटक शिकवतो तो गजेंद्र आहे आमचा शिष्य. तो नाटक त्याला आम्ही शिकवलं, तो पण तुझ्या बरोबर आहे. म्हणजे मागची पिढी आहे, नंतरची तुझी पिढी आहे, आम्हाला वगळलंय. हरकत नाही, काय करतो. अशा प्रकारचं. आणि ती जी बोलत होती ना ते इतकं प्रामाणिक होतं, एवढं सरळ होतं. सुमित्रा देवी, खरंच तुम्ही अगदी धन्य माता. तुम्हाला सांगतो ती जे वाटतं ते बोलते, तिला लपवण्यासारखं काही नाही. आणि ती म्हणाली ना स्त्री पुरुष वगैरे काही नाही, व्यक्ती आहे. बरोबर? आपण म्हणतो महाराष्ट्र सुधारला, दुनिया सुधारली नाही ना. जोपर्यंत कथेला विषय फुटतायत ना, याचा अर्थ महाराष्ट्र सुधारलेला नाही. लेखक ज्यावेळी लिहित असतो ना, सध्याचं पर्यावरण वाईट आहे म्हणून लिहितो. नाही तर झालं, तू सगळं चालू झाल्यावर कोण लिहिणार? कोण लिहिल? नाही, असं नाही. ते हे सगळे शोषित लोक जे आहेत ते शोषण करणारे कोण आहेत म्हणून शोषित आहेत. शोषित आहेत म्हणून शोषण करणार आहे. पिझ्झा आहे इसलिए बाहर आहे, बाहर म्हणून पिझ्झा नाही. हे जो पिझ्झा आहे म्हणून तुझं ते वाक्य मला खूप आवडलं. खुदकुशी करणे के, काय सुंदर वाक्य आहे. त्या एका वाक्यामध्ये कविता आहे, मोठी कविता घडलेली आहे. म्हणजे विनोबा भावेंना त्यावेळी सांगितलं गांधीजीवर निबंध लिहा, त्यावेळी त्यांनी 3च शब्द लिहिले आणि निबंध झाला. आपल्याकडे काय शिकवतात? सुरुवात पाहिजे, शेवट पाहिजे, अंक पाहिजे, वचन दिली पाहिजे. नाही, सत्य अहिंसा करून झाले गांधी. ही लेखकाची ताकद असते. जो कोण बघत नाही ना तो लेखक बघतो. अंतराळात आपल्याला दिसतं, आपण चालण्या बिलण्या आकाशाकडे तरी बाळण्याचे कष्टच घेत नाही. आपण गाड्या पृथ्वीवरच चालत बसतो, कधी आकाशात बघत नाही. बरोबर? पण आकाशातल्या चालण्या ना बालकवी काय म्हणतात? तंद्रीत चालत्या बोलत्या लोक ते चालणार आहे. आता हे आपण पण बघतो, पण आपल्याला नाही कळले की 16 वर्षाची अर्धोन मिलीत स्वप्नामध्ये असलेली मुलगी असते, तशी ती स्वप्नामध्ये झिरते अशा ते तयार काय. म्हणून तुला जे व्यवस्थित आहे, कोणालाही प्रतिभा प्रकर्षी वगैरे करत नाही. जाता जाता पदराची झुळूक लागली सरस्वतीची. हे परिसाचा एवढा तुकडा आहे, तो आयुष्यभर पुरवला पाहिजे. कारण लोखंड खूप आहे जगात, परिस्पर कमी. त्यामुळे कस असलेलं लिहिणं त्याला सोन्यापेक्षा वेगळं असं म्हणतात. आणि ते तुझ्या आपली ताकद आहे. फक्त माझे विद्यार्थी म्हणून सांगत नाही. मला माहित आहे वर्गात मी पुढे चुकल्यानंतर मी चुकायची. बरोबर? तर असं कारण काय माहिती बस एक शेवटी गोष्ट झाली. आमच्या विद्यार्थ्यांना काय ती पटनाशी उघडी ठेवायची, बसायचे. काही उडीची छाती आणि असे पटणं बिटणं काढून असे बसायचे. तर आता मी शिक्षक होतो, किती सोपं होतं. स्टँड अप, गेट आउट, यू आर नॉट सेन्स वगैरे, नॉन सेन्स वगैरे.
मी म्हणायचो तू उभा राहा, त्या असलेली म्हटलं तरी कशाला लावली आपलं काम झालं. हे असतं. आणि हे सजेशन त्याला म्हणतात ना की सांगण्यापेक्षा लपवण्यामध्ये सौंदर्य जास्त आहे. लक्षात कावेरीच्या मनातला उलगाडा केला म्हणजे तू कावेरी झाली, संपलं. मला असं झालं मग मुलगा असं कळलं मग नाही. ते सावेरीचे एक मनोकामना कावेरीची आहे की तिला वाटतं मी माझ्या कोण चबल ना त्याच्यातनं शेशी लग्न केलं तर काय हरकत आहे, मी सुखी होईल ना. आणि आईबाबाला एकच प्रश्न करते, मुलगी सुखी व्हावी तुम्हाला वाटतंय ना, संपलं. हे जे हा जो अर्थ आहे ना, हा अर्थ तिला कळलेला आहे. आणि त्यामुळे तुझा पुढचा संदर्भ मी आपलं तुम्हाला बोलत आपण अरे आपलं म्हणजे ठाणे शहरात आपण त्याचं प्रकाशन करूया. आज सुद्धा सरस्वतीच्या दरबारामध्ये स्वागत आहे. एक छानपैकी छोटस पाऊल पडलेलं आहे. ते पाऊल मोठं व्हावं, त्याच्या पादुका व्हाव्या अशी मी